ते खरंच आहे ना, ते नियतीनेच धडा शिकवलेला आहे. आमची बदनामी करण्यामध्ये किती वेळ ते घालवायचे. ते 10 वर्ष खासदार राहिलेले आहेत. त्यापेक्षा त्यांनी काम करायला पाहिजे होतं, पण ते सातत्याने आमची बदनामी करायच्या मार्गावरच होते. नेहमी काही ना काहीतरी उलटसुलट करत बसायचे. नियतीने अशी विकेट घेतली त्यांची, आता त्यांना तोंड लपवायला जागा शिल्लक ठेवली नाही. लक्षात ठेवा, नियती असते. एकदा तुम्ही काहीतरी कोणाच्या मागे चुकीचं करायला जाल, बघा स्वतःच झालं ना, कार्यक्रमच झाला, स्वतःचाच कार्यक्रम घरच्यांनी केला. आम्ही सातत्याने सांगायचो हा माणूस धड नाही. त्याची तोंड बघा, त्याची भाषा बघा, दुसऱ्याबद्दल जे जे काय ते वाकडं तिकडं बोलायचे, अतिशय घाणेरड्या भाषेत बोलायचे. आणि आता हे सगळं उघडलं ना, हे लपत नसतं काय. आणि त्यांनी, म्हणून मी भाषणामध्ये असं बोललो की हे जे करणारी लोकं होती, सातत्याने टार्गेट राणेनं संपवा. राणे संपले नाही, आम्ही या सगळ्या धंद्यात नाही, धंदे करत बसलो नाही. आता हे सगळं उलटलं कोणावर, ज्यांनी धंदे केले त्यांच्यावर. आता अजून भरपूर आहे. मला जे काय बाहेरून कळलेलं आहे, काय पत्रकारांच्या माध्यमातून कळलेलं आहे, काही त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांकडून कळलेलं आहे, अनेक लोक त्यांच्यावर उलटणार आहेत. हे फक्त कुठेतरी भांडा फुटायचं कुठेतरी वाट बघत होते. जे कुंपणावर होते, आता अनेक लोक काही ना काहीतरी बाहेर काढणार आहेत. कोणालाही मागे लागायची गरज नाही. सगळे ऑटोमॅटिक सांगणार आहेत काय काय घडलं आहे. आणि ज्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडे पण भरपूर साठा आहे. तो त्यांनी 25%च बाहेर काढला आहे. आता तरी विनायक राऊतांनी त्याच्या मुलांनी शहाणपणा त्यांच्या डोक्यात कोणीतरी टाकावा आणि त्यांची थोबाडं त्यांनी बंद करावी, नाही ते अजून खोलत जाणार.